शुक्रप्रदोष व्रतकथा. या शुक्रप्रदोष व्रतकथा केल्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते, समस्या दूर होतात आणि धन, अन्नधान्य, पुत्र, आरोग्य इत्यादी लाभदायक ठरते. तर या कथेनुसार काय होतं की एका शहरात 3 मित्र राहत होते. राजकुमार, ब्राह्मणकुमार आणि तिसरा श्रीमंत मुलगा. राजकुमार आणि ब्राह्मणकुमार याचा विवाह झाला होता, पण त्या श्रीमंत मुलाचे देखील लग्न झाले होते. पण त्याची पत्नी पाच पळवण्यासाठी माहेरी गेली होती. एके दिवशी तिघे मित्र महिलांबद्दल चर्चा करत होते. महिलांचं कौतुक करताना ब्राह्मणकुमार म्हणाला, स्त्रीहीन घर हे भूतांचे निवासस्थान असते. त्या श्रीमंत मुलाने हे ऐकले तेव्हा त्याने ताबडतोब पत्नीला आणण्याचे ठरवले. तेव्हा श्रीमंत मुलाच्या आईवडिलांनी समजवले की आता शुक्राची देवता अस्त आहे. अशा स्थितीत सुनांना घरातून बाहेर काढणे अशुभ मानले जाते. पण त्या श्रीमंत मुलाने काहीच ऐकले नाही आणि सासरच्या घरी पोचला. सासरच्या घरी देखील त्या लोकांनी तेच सांगितले आणि त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, तरी पण तो ठाम राहिला आणि मुलीच्या पालकांना नाईलाजाने त्याचा निरोप घ्यावा लागला. निरोप घेतल्यानंतर बैलगाडीचे चाक निखळून बैलाचा पाय तुटल्याने तिघे जण जखमी झाले. तर दोघांना देखील दुखापत झाली, पण ते चालतच होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना दरोडेखोरांनी लुटले. त्यांचे जे काही पैसे होते ते सगळे चोरले. त्या स्थितीत दोघंजण घरी पोचले. तेथे त्या श्रीमंत मुलाला साप चावला. त्याच्या वडिलांनी वैद्यांना फोन केला. त्या वैद्यांनी सांगितले की 3 दिवसात हा मुलगा मरणार आहे. जेव्हा ब्राह्मणकुमाराला ही बातमी कळली तेव्हा तो श्रीमंत मुलाच्या घरी पोचला आणि त्यांनी त्या मुलाच्या आईवडिलांना शुक्रप्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला आणि पत्नीसह सासरच्या घरी परत पाठवा असे सांगितले. धनिकाने ब्राह्मणकुमाराची आज्ञा पाळली आणि ते सासरच्या घरी पोचले. तेथे त्यांची प्रकृती चांगली झाली. म्हणजेच शुक्रप्रदोषाच्या महात्म्यामुळे सर्व संकटे दूर झाली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.